आपण आता आलेलो आहोत भैरवाच्या मंदिरापाशी, जे डागबहिरीचे एकदम पाण्याचं जे टाक आहे तिथं लागतं हे मंदिर. आपण आता तिथं आहोत, बघू शकता. इथून हे वर आहे. तर इथला रस्ता बघितला तर थोडासा डिफिकल्ट आहे. थोडंसं पायरी मार्ग होणं आहे, पण थोडंसं अवघड आहे असं म्हणायला हरकत नाही. बघू शकते उद्या हे मंदिर. तुमच्या गाठी बिटी घ्यायला कोणची तुम्ही कुठले रे म्हणजे ह्याचं गाव का काय चाललंय का तुम्ही? पडले काय दोन दोन गाव आहेत एकच गाव आहे. काय म्हणले चायनाला कुठलं आहे? इथलंच आहे पुण्यातलंच, माउंटेन मराठी म्हणून. चायनाचं नाव आहे ना माउंटेन मराठी म्हणून. माउंटेन मराठी माऊली घ्या. माऊली डागबहिरी काय यात्रा वगैरे का ही? हो यात्रा आहे. अच्छा, म्हणजे वर्षातून ह्या टायमालाच असते. किती दिवस असते? एक दिवस. पळणे येथील रहिवासी आहे. डागभैरव हे आमचं ग्रामदैवत आहे आणि ग्रामदैवताची यात्रा 21 तारखेला आत्ता येणाऱ्या भरत आहे. मोठ्या थाटामाटात उत्साहात आमचा गाव यात्रेचा मान सन्मान देवाचा केला जातो. भैरवनाथाचं पुढल्या रविवारी बकरं आहे आणि आम्ही सगळेजण बकरं घेऊन वरती आलो आहे. तुमचा परिचय सांगा. सांगा ना. पळण्यातील रहिवासी गणेश जयवंत मालपोटे. बरं, आमचं देवस्थान आहे आणि डागबारीला आम्ही वर्षातून एकदा येतोच. ओके, दरवर्षी एकदा यात्रा भरते का? वर्षातून एकदा यात्रा आमची इथे भरते. काय म्हणजे नैवेद्य म्हणून काय देतात नाही मोस्टली? बकरू देतो आम्ही. बकरं देतो. दोन प्रकारचे नैवेद्य असतात. गोड नैवेद्य, पुरणपोळीचा निवड आणि गोड आणि तिखट म्हणून. पहिले इथं द्यायला लागतं, तिकडे आमच्या गावात सगळे गावातले सगळे लोक येतात तिथे. वर्षातलं एकदा प्रत्येक घरातला एक माणूस. हा चालू प्रत्येक घरातला एक माणूस. तुमची पण यात्राच आहे का? काही यात्रा का असंच आलाय फिरायला? असं झालं. वर्षातून एकदा. अच्छा, म्हणजे जेवणासाठी फक्त की यात्रेसाठी? देवाच्या पाय पडायला. अच्छा देवाला कोंबडा इथंच खाय. अच्छा अच्छा, म्हणजे एक सणच म्हणायचं तुम्ही. वर्षातून कोण कोंबडं कापतं, कोण बकरं कापतं. हां हां, मग अच्छा तुमचं असं डेट फिक्स आहे की कधी? म्हणजे या दिवसात रविवार दरवर्षी कोण ना कोण येतात. दर रविवारी कोण ना कोण आपल्या मावळात आलं. अच्छा अच्छा अच्छा, ओके ओके. ब्लॉगिंग करता का तुम्ही? हां, ब्लॉगिंग करतो. तुम्ही कुठले? पुणे, पिंपरी चिंचवड. तर इथं बघू शकताय सगळीकडे काहीतरी कार्यक्रमाचं चाललेलं आहे आणि इथं फंक्शन वगैरे चाललं आहे.
अल्पपरिचय सांगा तुमचा. तुम्ही कशानिमित्त आला तिथं? आम्ही आमच्या मित्र आहे भैरवाचे त्यानिमित्त आम्ही आलेले फळणे ग्रामस्थांतर्फे ह्या चॅनलचे आम्ही आभारी आहोत. आम्ही आभारी आहोत. बरोबर बोलतो. आमचे प्रतिनिधी कैलास मालपोटे ते भेटले होते का तुम्हाला? ते भेटले का नाही भेटले? ते गुंगा नाही भेटलं. नाही भेटले. चला आम्ही तुम्हाला परिचय देतो. हो चला आरती आरती आहे का आता? चला आता आरती आहे इथे. हे आमच्या गावचे सरपंच आहे. अच्छा नमस्कार. यांचा अल्प परिचय घेऊन घ्या. नाही एक यूट्यूब आहे माझं आणि मी शूट करत होतो तर तुमचा हे कार्यक्रम दिसला म्हणून मी शूट करतो इथे. काय वाटतं, कसं वाटतं बोला मग. सांगा तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर इच्छा असेल तर बोला तुम्ही. अच्छा मी बोललो ना. नाही हे बोलले बरेच जण बोलले. हा, तुम्ही बोला. आता काय तुमचा परिचय सांग ना. ऐका ना. अच्छा ओके. हे अपंग असतानाही देखील इथवर आलेत. अच्छा आमच्या गावचे प्रतिनिधी परशुराम मालपोटे हे 2 शब्द व्यक्त करतील. बोला. नमस्कार, मी परशुराम कंकाराम मालपोटे, मुक्काम फळणे, पोस्ट टाके, बुद्रुक तालुका, मावळ, जिल्हा पुणे येथील रहिवासी असून आमच्या गावाच्या यात्रेनिमित्त आमचं ग्रामदैवत टाकचे भैरनाथ असल्यामुळं आज इथं यात्रेनिमित्त आम्ही सर्व मंडळी आलेलो आहोत आणि आमचा यात्रेचा कार्यक्रम आता चालू आहे. धन्यवाद. Thank you.